मधूच्या डोळ्यात पाणी आले होते. मी इतका जोरात धक्का देईन याची तिला अपेक्षा नव्हती. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या या कथेमध्ये. तर मित्रांनो, मी सूरज आहे. मी 28 वर्षांचा आहे. मी सोलापूर शहरात रहिवासी असून पुण्यात मी नोकरी करत आहे. माझे शरीर संपूर्ण तंदुरुस्त आहे. त्याचे कारण म्हणजे मी रोज व्यायाम करतो. माझ्या कंपनीने माझी बदली पुण्यासारख्या मोठ्या शहरात केली होती. पुणे माझ्यासाठी नवीन शहर होते. पुण्यात माझे कोणी मित्र नव्हते. माझ्या कंपनीत काम करणाऱ्या एका मुलासोबत मी राहू लागलो, पण मला अजिबात तिथे बरे वाटत नव्हते. म्हणून मी 1 महिन्याची सुट्टी घेऊन सोलापूरला माझ्या घरी आलो. त्या दिवसात यम शर्मा या नावाने मला एक मेल आला होता. तिने लिहिले होते की मला तुझी स्टोरी वाचून खूप मजा आली. मी देखील तिचा मेलला धन्यवाद लिहून तिला उत्तर दिले. काही वेळाने तिचा मेल आला की तुझे नाव काय आहे. मी माझे नाव तिला सांगितले आणि तिचे नाव मी तिला विचारले. तिने तिचे नाव मधू शर्मा असे सांगितले होते. मी तिला विचारले, तुम्ही कुठून आहात आणि काय करता. तिने सांगितले की ती लातूरची असून सरकारी शाळेतील शिक्षिका आहे. आमच्यात बोलणे सुरू झाले होते. त्या दिवशी असे काही घडले की आम्ही रोज एकमेकांशी बोलू लागलो. एके दिवशी तिने मला सांगितले की ती विवाहित आहे आणि तिच्या लग्नाला जवळपास 6 वर्षे झाली आहेत. तिचे पतीही सरकारी खात्यात नोकरी करत आहेत. आमचे बोलणे मेलवरूनच होऊ लागले होते. आम्ही दोघे खूप बोलू लागलो. तब्बल 10 दिवसांनी तिने माझ्यावर विश्वास ठेवला आणि तिने तिचा मोबाईल नंबर माझ्यासोबत शेअर केला आणि तिचा फोटोही मला पाठवला होता. फोटोत ती खूप छान दिसत होती. ती नक्कीच खूप सुंदर दिसत होती. मधू जवळपास 28 वर्षांची होती. मी तिचे कौतुक केले आणि आता आम्ही रोज रात्री बोलू लागलो. एक दिवस मधूने मला तिला भेटायला सांगितले होते, म्हणून मी मधूला सांगितले की मी येऊ शकत नाही. त्या दिवसात माझ्या घरी काम चालू होते. मी मधूला सगळं सांगितलं तर मधू मला म्हणाली, ठीक आहे, तुला येत नसेल तर मी येऊ का. मी म्हणालो, होय ठीक आहे, तू ये. तिने यायला होकार दिला. मी विचारले, मी हॉटेल बुक करू का. तर मधू म्हणाली, नाही, मी माझ्या मनाप्रमाणे बुक करेल. दुसऱ्या दिवशी मधूचा मला मेसेज आला की मी आज सोलापूरला पोहोचणार आहे. तू मला संध्याकाळी हॉटेलवर भेटायला ये. तर मी तिला म्हणालो, ठीक आहे, मी संध्याकाळी तुला भेटतो. संध्याकाळी 4च्या सुमारात मधूचा मला कॉल आला की ती सोलापूरला पोहोचली आहे. मला मधूला भेटायला जायचे होते, म्हणून मी माझ्या घरी सांगितले होते की मी माझ्या मित्राच्या घरी काही कामासाठी जात आहे. मी लगबगीने तयारीला लागलो. हिवाळ्याच्या हंगामात दिवस खूप लहान असतात. कधी दिवस संपतो ते कळतही नाही, पण तो दिवस अजिबात जात नव्हता. कसा तरी तो दिवस सरला आणि संध्याकाळ झाली. मी घर सोडले. माझ्या घरापासून हॉटेलचा प्रवास सुमारे 45 मिनिटाचा होता. हिवाळ्यात बाईक चालवणे खूप अवघड असते. हॉटेलवर पोहोचेपर्यंत हातपाय थंड पडले. मी बाईक उभी केली आणि मधूला फोन करून रूम नंबर विचारला. तिने ते सांगितला आणि मग मी हॉटेलच्या रिसेप्शनवर गेलो आणि त्याने दिलेल्या रूम नंबरला मी विचारू लागलो. रिसेप्शनवाल्यांनी माझे नाव विचारले आणि मधूच्या खोलीत फोन केला. तिथून संमती मिळताच मला एका व्यक्तीसोबत पाठविण्यात आले. तो माणूस मला खोली दाखवून निघून गेला. मी खोलीची बेल वाजवली तेव्हा आतून आवाज मला आला, कोण. मी म्हणालो, सूरज. तिने लगेच दरवाजा उघडला. मी मधूला पहिल्यांदा समोर पाहत होतो. मी थोडा वेळ तिच्याकडे बघतच राहिलो. तिने मला आत ओढले. मी आत येताच तिने पटकन दरवाजा बंद केला. समोरूनच तिच्या दुधाळ रंगाची आणि भडसर देहाची मला नशात चढत होती. मी मूर्खासारखा तिच्याकडे बघत उभा होतो. तिचा चेहरा थोडा लांब होता आणि ती खूपच छान दिसत होती. मधूने मला मिठी मारली. तिचे गोळे मला दाबत होते, जे मला रोमांचित करत होते. तिथून दूर जाताच तिने एक छोटा मला पब दिला आणि सोफ्यावर बसवण्यासाठी तिने बोट दाखवले. मी पण मधूजवळ बसलो. बराच वेळ आम्ही दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहिलो. मग तिने हळूच माझे हात तिच्या हातात घेतले आणि हळूहळू त्यांना मिठी मारायला सुरुवात केली. मधूने तिचे डोके माझ्या खांद्यावर ठेवले आणि म्हणाली, तुला काही प्यायचे आहे का. मी म्हणालो, प्रिये, मी तुझे प्यायलाच आलो आहे. तिने माझ्याकडे खोडसळ नजरेने बघितले आणि ती हसायला लागली. मग रूम सर्व्हिसला त्यांनी फोन करून 2 चायची ऑर्डर दिली होती. काही वेळाने चहा आला आणि आम्ही दोघे चहा पीत बोलू लागलो.
चहा पिऊन झाल्यावर तिने तिचं पांढरं जॅकेट काढलं आणि पलंगावून ब्लँकेट घेतलं आणि माझ्या मांडीवर डोकं ठेवून ती झोपी गेली. बोलता बोलता मी तिच्या केसांना हळूहळू हात फिरवू लागलो. कधी कधी मी तिच्या कपाळावर पप करायचो. हळूहळू हे असे चालू राहिलं. आमचे मन कधी एकत्र आले आणि एकमेकांना आम्ही कधी पप करू लागलो ते कळालंच नाही. आम्ही दोघे जवळपास 10 मिनिटे एकमेकांचे पप करत राहिलो. मग आम्ही दोघे वेगळे झालो आणि पाहिले तर 8 वाजले होते. मधूने विचारले, जेवणार का? मी म्हणालो, मी तुला खाईन. मधू म्हणाली, बघू किती खातोस. आम्ही दोघे हसायला लागलो. त्याने 2 प्लेट नॉनव्हेजची ऑर्डर दिली होती. मी विचारले, मधू तुला नॉनव्हेज आवडतो का? तिने सांगितले की मी या शाळेत आल्यापासून तेव्हापासून मी माझ्या शाळेतल्या एका शिक्षकाने मला मांसाहार करायला शिकवले होते. तो केरळचा आहे. त्याने मला मांसाहार करायला शिकवला आणि मलाही ते आवडू लागलं. तेव्हापासूनच मी खायला सुरुवात केली. मग मी माझा हात मधूच्या पोटावर ठेवला आणि हळूहळू त्याला चोळू लागलो. मी माझा हात वरच्या दिशेने हलवू लागलो. मी मस्त मधूच्या गोळ्यावर हात ठेवला आणि तिला मिठी मारू लागलो. मी तिच्या मानेचे आणि कानाचे पप घेत राहिलो. मग मी अचानक मधूला माझ्यासमोर उभे केले. मी हळूच मधूचा टी-शर्ट काढला आणि तिच्या गोळ्याला माझ्या हाताने मारू लागलो. काही क्षणातच मी तिची वस्त्र तिच्या गोळ्यावरून काढून टाकली. मी मधूला म्हणालो, माझी स्वीट राणी, आता माझा रत्न घ्यायला तयार आहेस का? ती म्हणाली, होय माझ्या राजा, तुझ्या रत्नाने माझा देश भिजवून टाक. ती माझे घेण्यासाठी तळमळ करू लागली. मी तिची घ्यायला लागलो. मधू ही कंबर हलवत मला पूर्ण साथ देऊ लागली. मधू आणि मी जवळपास 20 मिनिटे वेगवेगळ्या पोझिशनमध्ये आनंद घेतला. काही वेळाने आम्ही दोघांनी फ्रेश होऊन काहीतरी खाल्ले. मग आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि बोलायला सुरुवात केली. त्या दिवशी आम्ही दोघांनी रात्री आणि दिवसा किमान 10 वेळा खेळ केला होता. मी मधूला घेऊन सोलापूरला गेलो. आम्ही दोघांनी तिथं पण खूप मजा केली. ज्या दिवशी मधूला सोलापूरहून जायचे होते, मी तिला विचारले, तुला सोलापूर कसं वाटलं? तर ती म्हणाली, मला तू आणि तुझे सोलापूर खूप आवडले आणि ती तिथून निघून गेली. त्यावर मधू माझ्याशी कधीच बोलली नाही आणि कदाचित मलाही वेळ मिळाला नाही. साधारण वर्षभरानंतर मला एका अनोळखी व्यक्तीचा एक मेल आला. मधूने त्यात स्वतःबद्दल लिहिले होते आणि त्याचसोबत एक फोटोही होता. मी फोटो बघितला तर त्यात एका गोंडस मुलीचा फोटो होता. मुलगी मधूसारखीच होती. तिने तिच्या फोटोखाली लिहिले होते, ओळखा कोण आहे? मी मेलला उत्तर दिले. काही वेळाने मला फोन आला. ती हॅलो म्हणताच मी तिचा आवाज ओळखला. मी म्हणालो, मधू. ती शांत झाली. मग हळूच म्हणाली, होय, तेव्हाही आम्ही खूप वेळ बोललो होतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच कथा वाचण्यासाठी किंवा तुमच्या कथा या चॅनलवर पाहण्यासाठी आत्ताच मराठीकथा.com वेबसाईटला भेट द्या आणि बघत रहा R1 मराठी कथा.